नमस्कार। आज अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी शके 1935 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। शीळ फाटा इमारत दुर्घटना प्रकरणातील 20 आरोपींची दिवाळी कारागृहात। ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे उत्तराखंडातील आपदग्रस्तांना मदतीचं वाटप आणि नरक चतुर्दशी मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। वार्ताकडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। सर्व ठाणेकर, केबल चालक, जाहिरातदार आणि आमच्या तमाम हितचिंतकांना ठाणे वार्तातर्फे दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। ही दीपावली आणि आगामी नूतन वर्ष आपणा सर्वांना सुख समृद्धी, आयुरारोग्य संपन्न आणि भरभराटीचं जावो हीच ठाणे वार्ताकडून सदिच्छा। नरक चतुर्दशी म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस। आज पहाटे अभ्यंग स्नानानं मंगलमय वातावरणात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत हा दिवस साजरा झाला। नरक चतुर्दशीचं अभ्यंग स्नान पहाटे धूमधडाक्यात करण्यात आलं। अश्विन कृष्ण चतुर्दशी म्हणजेच नरक चतुर्दशी या दिवशी कृष्णानं नरकासुराचा वध केला आणि त्याच्या बंदिवासातील 16,000 तरुणींची मुक्तता केली। नरकासुराच्या रक्ताचा टिळा लावून कृष्ण सूर्योदयापूर्वीच परत आला, त्यावेळी त्याला अभ्यंग स्नान घालण्यात आलं। या घटनेची स्मृती म्हणून अभ्यंग स्नान केलं जातं। नरकासुराचं प्रतीक म्हणून कारिंटे पायाच्या अंगठ्यानं चिरडून अभ्यंग स्नान करतात। ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर, सिद्धिविनायक मंदिर, घंटाळी देवी मंदिर, विठ्ठल सायन्ना दत्त मंदिर इथे भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। ठाण्याचा मासुंदा तलाव, कोपिनेश्वर मंदिर, राममारुती रस्ता, डोंबिवलीतील गणेश मंदिर परिसर तरुणांच्या उत्साहानं झळाळून निघाले होते। एकमेकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांनी दणक्यात दिवाळी साजरी केली। मात्र फटाके उडवताना कोणतीही काळजी घेतली जात नव्हती। कुठेही कसेही फटाके उडवले जात होते। दिवाळी लखलखणाऱ्या दिव्यांचा, रोषणाईचा सण आजपासून सुरू झाला असून ग्राहकांची खरेदी अजून देखील सुरूच आहे। विविध प्रकारच्या पणत्या, रांगोळ्या, फटाके याबरोबरच वेगवेगळ्या फुलांनी बाजार फुलून गेलाय। उद्या लक्ष्मीपूजन असल्यामुळे ठिकठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांचे ढीग दिसतायत। झेंडूच्या फुलांबरोबरच शेवंती, मोगरा या फुलांना देखील ग्राहकांची विशेष मागणी आहे। लक्ष्मीपूजनाचा दिवस हा व्यापाऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा असतो। विद्युत रोषणाई आणि फुलांनी व्यापारी आपली दुकानं सजवतात। लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुकानात येणाऱ्या पहिल्या ग्राहकाला व्यापाऱ्यांकडून भेट दिली जाते। रस्त्यावरचे निरनिराळ्या आकाराचे आकाशकंदील आकर्षणाचे केंद्रबिंदू बनले आहेत। सुबक नक्षीकाम आणि प्लास्टिक, काच आणि छत्रीच्या तारा वापरून तयार केलेले आकाशकंदील घराघरात दिसत आहेत। दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नानानंतर फटाक्यांची आतिषबाजी करण्याची एक प्रथा आहे, परंतु यावर्षी एकूणच फटाक्यांचं प्रमाण कमी जाणवतंय। एकंदरीतच महागाई वाढली असली तरी दिवाळीचा उत्साह मात्र नेहमीप्रमाणेच आहे। मुंब्रा शीळ इथल्या इमारत दुर्घटनेप्रकरणी अटकेत असलेल्या किमान 20 आरोपींना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागली आहे। 4 एप्रिलला मुंब्र्यातील आदर्श ही तळ अधिक 7 मजले बांधली जात असलेली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 74 जणांचा बळी गेला होता, तर जवळपास 60 जण जखमी झाले होते। या प्रकरणी उपायुक्तांपासून स्थानिक नगरसेवकापर्यंत 24 जणांना अटक झाली होती। त्यापैकी 4 जणांना न्यायालयानं जामीन मंजूर केला, मात्र 20 जणांचा जामीन अद्यापही मंजूर होऊ न शकल्यानं या सर्वांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागली। आता यापैकी काही आरोपींनी उच्च न्यायालयात जामिनासाठी दाद मागितली। सुरुवातीला हे प्रकरण KR वॉरियर यांच्या समोर होतं, त्यानंतर PH माळी यांच्या समोर गेलं। त्यांची बदली झाल्यानंतर आता हे प्रकरण MC खडके यांच्या न्यायालयात आलंय। या प्रकरणातील गुन्हे शाखेचे तपास अधिकारी सहाय्यक आयुक्त पंडित केंद्रे यांची ही बदली झाली असून त्यांच्या जागी आता नागेश लोहार आले आहेत। या प्रकरणातील सरकारी वकिलांमध्येही तिसऱ्यांदा बदल झाले आहेत।
सुरुवातीला रुमा नवले यांनी, त्यानंतर हेमलता देशमुख यांनी, तर आता शिरीष हिरे हे विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहत आहेत। या प्रकरणी उपायुक्त दीपक चव्हाण, श्रीकांत सरमोकदम, सहाय्यक आयुक्त बाबासाहेब आंधळे, सहाय्यक आयुक्त श्याम थोरबोले, अभियंता रमेश इनामदार, सुभाष रावळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक हिरा पाटील, बांधकाम व्यावसायिक अब्दुल सिद्दीकी जमील शेख अशा आरोपींना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागली। या सर्व आरोपींवर आता मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला जाण्याची शक्यता आहे। एकीकडे या सर्व आरोपींची दिवाळी कारागृहात साजरी होत असताना दुसरीकडे या इमारतीत बळी पडलेल्या मृतांचे नातेवाईक आणि जखमी मात्र दुःखाच्या छायेत आहेत। शिवसेनेच्या ठाणे जिल्हा शाखेतर्फे उत्तराखंडातील आपदग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं मोफत वाटप करण्यात आलं। दहीहंडी उत्सव साजरा करताना उत्तराखंडामधील आपदग्रस्त बांधवांना मदत करण्याची सूचना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती। त्यानुसार जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच उत्तराखंडामधील अनेक भागांचा दौरा करून ही मदत वितरित केली। बद्री केदारनाथ, अपणू उत्तराखंड, प्यारू उत्तराखंड, गुप्तकाशी, नारायण कोरी येथील सुमारे 1,500 आपदग्रस्तांना घरं उद्ध्वस्त झाल्यामुळे संक्रमण शिबिरात राहावं लागतंय। अशा नागरिकांना ब्लँकेट, शाल, मिठाई, अन्नपदार्थ तसंच घरगुती साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत देण्यात आली। तसंच अनेक गावातील निराधार महिला आणि अनाथ मुलांनाही मदत उपलब्ध करून देण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे विभागानं मुंबई अहमदाबाद महामार्गावर छापा टाकून 72,000 रुपयांचा गुटखा जप्त केलाय। अन्न आणि औषध प्रशासनाच्या विशेष पथकानं पहाटेच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावर रॉयल गार्डन जवळ छापा टाकून बंदी असलेला 72,000चा गुटखा जप्त केलाय। एका टेम्पोमध्ये हा गुटखा ठेवण्यात आला होता। 6 गोण्यांमध्ये 4 बॅग आणि 1200 पाकिटं ठेवण्यात आली होती। या प्रकरणी अल्ताफ पठाण याला अटक करण्यात आली आहे। अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रदीप राऊत यांच्या पथकाला घोडबंदर रस्त्यावर असा टेम्पो येणार असल्याची माहिती मिळाली होती। त्यानुसार रॉयल गार्डन जवळ सापळा रचण्यात आला होता। पहाटे 5च्या सुमारास हा टेम्पो रॉयल गार्डन जवळ आल्यावर ताब्यात घेण्यात आला। सर्वसाधारणपणे बंदी असलेली उत्पादनं ही पहाटेच्या वेळेस आणली जातात। हा गुटखाही गुजरातवरून आणला असावा असं राऊत यांनी सांगितलं। अन्न आणि औषध प्रशासनानं कल्याणमध्ये छापे टाकून भेसळयुक्त मिठाईचा साठा जप्त केला। कल्याणमधील 2 दुकानांवर छापे टाकून एक विशेष प्रकारची 60,000 रुपयांची बर्फी जप्त केली। कडून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। मोठ्या आवाजाचे फटाके उडवल्यास कारवाई करण्याचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय। दिवाळी हा प्रकाशाचा सण असून तो आवाजाशिवाय साजरा व्हावा अशी पोलिसांची अपेक्षा आहे। ठाणे पोलिसांनी आवाजाच्या फटाक्यांसाठी काही निकष जारी केले असून गेले काही वर्ष दिवाळी दरम्यानचं ध्वनी प्रदूषण कमी व्हावं यासाठी प्रयत्न चालवले जात आहेत। परवानगीशिवाय अधिक आवाजाचे फटाके उडवल्यास पोलिसांनी मनाई केली आहे। आजारी तसंच ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या आवाजातील फटाक्यांचा त्रास होतो, त्यामुळे आवाजाच्या बाबतीत नियमभंग झाल्यास कडक कारवाईचा इशारा ठाणे पोलिसांनी दिलाय। ठाणे महानगरपालिकेचे आपत्कालीन पथकाचे प्रमुख संतोष कदम यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सत्कार करण्यात आला। नगरसेवक महेश वाघ आणि नगरसेविका पूजा वाघ यांनी दिवाळीचं औचित्य साधून आयोजित केलेल्या कार्यक्रमात संतोष कदम यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा खास गौरव केला। ठाण्यामध्ये गेल्या काही महिन्यात घडलेल्या विविध दुर्घटनांमध्ये तात्काळ धावून मदत केल्यामुळे अनेक ठिकाणी दुर्घटनांची तीव्रता कमी झाली। सूर्यदर्शन इमारत खचणे, मुंब्र्यामधील तसंच कळव्यामधील दुर्घटनेमध्ये आपत्कालीन पथकानं त्वरित धाव घेऊन मदतकार्य सुरू केल्यानं अनेकांचे जीव वाचले। आपत्कालीन पथकाचे प्रमुख असलेल्या संतोष कदम यांनी केलेल्या त्यांच्या या खास कार्याबद्दल हा त्यांचा खास गौरव करण्यात आला। ऐन दिवाळीत शिधावाटप दुकानातून पाम तेल आणि साखर गायब झाल्यानं हैराण झालेल्या सर्वसामान्यांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिधावाटप उपनियंत्रकांना घेराव घातला। दिवाळीच्या दिवसातच शिधावाटप दुकानामधील पाम तेल आणि साखर गायब झाली। तेल आणि साखर मिळत नसल्यानं सर्वसामान्यांची त्रेधा तिरपीट उडाली।
याची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिधावाटप विभागाचे उपनियंत्रक A.P. शेवाळे यांना घेराव घातला आणि जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्षेप नोंदवला. शिधावाटप उपनियंत्रक शेवाळे यांनी येत्या 2 दिवसात तेल आणि साखर उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान या घेराव आंदोलनाची माहिती मिळताच नौपाडा पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. दिवाळी आणि रांगोळी याचं अतूट नातं आहे. किंबहुना भारतीय संस्कृतीमध्ये सर्व सणवार, शुभ कार्य आणि इतर समारंभातही रांगोळीचा आविष्कार आवर्जून दिसतो. दिवाळीच्या निमित्तानं ठाण्याच्या बाजारात पांढरी शुभ्र रांगोळी आणि निरनिराळ्या रंगांनी ठाण मांडलंय. स्टेशन रोड, राममारुती रोड, गोखले रोड, जांभळी नाका अशा प्रमुख रस्त्यांसहित अनेक छोट्या गल्ल्यांमध्येही हा रांगोळी बाजार फुललाय. दिवाळीच्या 4-5 दिवसात घराच्या दारासमोर, अंगणात, गॅलरी आणि गच्च्यांवर रांगोळ्या काढण्याची चढाओढ सुरू असते. त्यामुळे बाजारात रांगोळी आणि रंग खरेदीसाठी एकच झुंबड उडालेली दिसते. पूर्वीच्या काळी रांगोळी काढण्याचं काम परंपरेनं स्त्रियाच करत. त्यांनीच ही कला जिवंत ठेवली. आता पुरुषही रांगोळी कलेच्या क्षेत्रात मोठ्या संख्येनं पुढे आले असून रांगोळी प्रदर्शनाच्या माध्यमातून त्यांनी ही कला जनतेच्या दरबारात लोकप्रिय केली आहे. रांगोळीवरची अनेक पुस्तकंही बाजारात उपलब्ध आहेत. इतकंच नाही तर अलीकडे रांगोळीचे ठसेही बाजारात मिळतात. त्यामुळं अगदी तयार रांगोळीच महिलांच्या हाताशी येते. याशिवाय अलीकडच्या महिलांना विविध संकेतस्थळांवर रांगोळीची पेजेसही उपलब्ध असून त्याचाही फायदा होतो. हल्ली नोकरदार स्त्रियांना रांगोळी काढण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नसला तरी त्यांची त्याबद्दलची ओढ जराही कमी झालेली नाही. दारापुढे, तुळशी वृंदावनासमोर आणि अंगणात स्त्रिया दिवाळीमध्ये रांगोळी काढण्यात आघाडीवर आहेत. बोटांच्या चिमटीतून फुलणारी ही कला दिवसेंदिवस लोकप्रिय होत असून तिची कीर्ती आता 7 समुद्रापलीकडे पोहोचली आहे. चंद्र, सूर्य, कमळ, गोपद्म, शंख, चक्र, कलश, स्वस्तिक, दीप अशा प्रतीकांच्या माध्यमातून साकारली जाणारी रांगोळी मांगल्याचं आणि पावित्र्याचं वरदान ठरत असल्यानं ती सर्वांना हवीहवीशी वाटते.